दोन बहिणी असतात, त्यांच्यात 15 ते 20 वर्ष भांडणं चालली असतात, कोणत्या तरी जुन्या गोष्टींवर त्यांची भांडणं चालू असतात आणि त्या एकमेकीशी बोलत नसतात. तर एकदा काय होतं, मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरतं. तर ती विचार करते की चल सगळं सोडून देऊया, आपली बहिणीला मुलीच्या लग्नासाठी बोलवूया, सगळं विसरून जाऊया. तर ती छोट्या बहिणीकडे जाते, म्हणते की माझ्या मुलीचं लग्न आहे, तुझ्या भाचीचं लग्न आहे, तू मिरवायला पाहिजेस तुझ्या भाचीच्या लग्नात, सर्व भांडणं विसरून जा आणि पुन्हा आपण पहिल्यासारखे आपण राहूयात, तू या लग्नात यायला पाहिजेस. तिची छोटी बहीण जी असते ती तिला घरातून बाहेर हाकलवते आणि काही न बोलता तिथून निघून जाते. मोठी बहीण निराश होऊन निघून जातो. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे दोघे गुरुला मानत असतात, एका गुरुकडे नेहमी जात असतात. तर संध्याकाळी या दोघी जातात त्या गुरुंकडे. तर मोठी बहीण हताश दिसते. तेव्हा ते त्यांच्या गुरु त्यांना विचारतात की काय झालं. तर ती सांगते की असं असं झालं, मी बहिणीचा राग दूर करायला गेले, माझ्या मुलीचं लग्न आहे, तिला बोलवायला गेले, पण ती काय मागची भांडणं विसरायला तयार नाही. तर ठीक आहे, थोड्या वेळाने छोटी बहीण येते, मग गुरु तिला बोलवतात. गुरु तुला विचारतात, काल जो मी पाठ शिकवला तो लक्षात आहे ना. तर छोटी बहीण म्हणते नाही, मी विसरले. तर तेव्हा त्यांच्या गुरुच्या मोठ्या आवाजातच बोलतात, काल मी तुला जे काही शिकवलं ते तुझ्या आज लक्षात नाहीये, आणि 15-20 वर्षापूर्वी तुझी बहीण तुला जे काय बोलली ते तू अजून लक्षात ठेवलंय का. ते हेच आहे, वेळेनुसार बदलायला पाहिजे. एखादी गोष्ट मनात खोलवर ठेवून आपण आपला प्रेझेंट बिघडवू नये, आपला वर्तमान बिघडवू नये. भूतकाळातल्या वेदना कायम दुःखच देतात, पण आपण भूतकाळात जगता जगता आपला वर्तमान काळ खराब करू नये. त्यानुसार लेट गो करायला पाहिजे. माफ करायला शिका, दुसऱ्यांना माफ करा, स्वतःला माफ करा. फॅमिलीत जर तुम्ही एकत्र नाही राहिला, फॅमिली विखुरलेला राहिला, तर बाहेरून येऊन बाहेरचा शत्रू तुम्हाला तुमच्यावर कधी आघात करू शकेल. पण शत्रूंपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवाराची एकता टिकून ठेवायला पाहिजे. राधे राधे.